धुळे शहरामध्ये रात्री मुसळधार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा निसर्गाच्या आपत्तीचा सामना करावा लागतो आहे। आपण बघू शकतो की धुळे तालुक्यामध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून नेला आहे। या ठिकाणी या शेतामध्ये पूर्णपणे ही जी कपाशी आहे ही कपाशी पूर्णपणे हे बोंड फुटून कपाशी आता काढण्याची वेळ आली होती। पहिली जी वेचणी होती ही शेतकरी करणार होता, मात्र रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ही कपाशी पूर्णपणे ओली झालेली आहे आणि त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पहिली वेचणीसाठी मजूर देखील सांगण्यात आले होते, मात्र रात्री झालेल्या पावसामुळे आता ही ओली झालेली आहे आणि ही ओली झाल्यानंतर आता ही कपाशी काळी पडणार आहे। त्यामुळे आता आर्थिक फटका या ठिकाणी शेतकऱ्यांना बसणार आहे। या ठिकाणी काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय म्हणाल, काय नेमकी परिस्थिती आहे? परिस्थिती इतकी गंदी खराब झालेली आहे की आता जेव्हा उत्पन्न यायचं होतं त्याच वेळेस डायरेक्ट उत्पन्न पावसाने आमचं उत्पन्न खराब केलेलं आहे। नेमकी काय परिस्थिती होती रात्री आणि काय आता झालेलं नुकसान? कालची जी परिस्थिती, आमचं शेत मस्तपैकी फुटलेलं होतं, आमचं आज वेचायचं होतं, पण रात्रीचा जो जोराचा पाऊस पडला त्यामुळे पूर्णपणे नुकसान झालेली आहे। जो येणारा होता आमचं कापूस उत्पन्न तेच पूर्णपणे खराब झालेली आहे, पूर्ण लाल होऊन गेली, आता ते खराबच झाले। नक्कीच काय तुमची अपेक्षा काय राहील, काय म्हणाल तुम्ही? आता आम्हाला निसर्गाने तर मारूनच टाकलेलं आहे आजच्या वेळेस, पण सरकारने आम्हाला काहीतरी मदत द्यावी। आमचं बियाणाचं सुद्धा पैसे आम्हाला निघणार नाही आहे। पूर्ण शेतकऱ्याला हे संकट येऊन पोचलेलं आहे दिवाळीच्या वेळेस ऐन टायमाला। तर सरकारने आम्हाला काही ना काही मदत करावी एवढी आमची मागणी आहे, कारण की हे नुकसान भरपाई आम्हाला सरकारने द्यावी अशी मागणी आहे आमची। नक्कीच रात्री झालेल्या पावसामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असून सरकारने याबाबत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी व्यक्त करीत आहेत। मनीष मासुळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।